राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केला नाही तर काँग्रेसची वाट लागेल अशा शब्दात नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवरती जोरदार टीका केली आहे। ते एबीपी माझाच्या माझा विशेष कार्यक्रमात बोलत होते। आपण काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात काँग्रेसमधीलच काही जणांचं षडयंत्र असल्याचा प्रहार यावेळी राणेंनी केलाय। तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावललं जात असल्याची खंत देखील राणेंनी बोलून दाखवली आहे। आत्ताच्या काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर मला वाटतं आत्ताची जी संख्या ती कमी आहे। आत्ताचं नेतृत्व आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही फार समाधानी नाही आणि काही दम नाही। काही लोक महाराष्ट्रात वीक असतात, दिल्लीला स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे होत असेल। जे निर्णयच घेऊ शकत नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रभर काँग्रेसचं नुकसान झालं तरी अशोकराव चव्हाण साहेबांना जाग येत नाही। आज जी काय मरगळ काँग्रेसमध्ये आली आहे अख्ख्या महाराष्ट्रभर, काल मी हा निर्णय घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून मला वेगवेगळ्या ठिकाणून ज्यांची माझी ओळख नव्हती त्यांचाही फोन आला। मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचा सरकारला विरोध ठरलेला आहे। त्यामुळे वैतागलेल्या भाजप नेत्यांनी आता मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाऊ पण शिवसेना नको असा सूर लावलाय। आज भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवरती नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत। त्यांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक निवडून आणण्याची तयारी देखील भाजपने केली आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षातील आमदारांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीत मंत्र्यांच्या धरसोड वृत्तीच्या भूमिकेवरून आमदारांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीवारी अपयशी ठरल्या संदर्भात देखील शिवसेना आमदारांनी मंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती मिळते आहे। तसंच बजेट मांडून न देण्याच्या मुद्द्यावर देखील आमदारांमध्ये संभ्रमावस्था होती। या सगळ्या मुद्द्यांवरती लोकांकडून कपडे काढायचे बाकी राहिले अशी खंत काहींनी व्यक्त केली। 19 आमदारांप्रमाणे विरोधी पक्षातल्या उर्वरित आमदारांचंही निलंबन करण्याची मागणी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित होते। तसंच शेकाप आणि एमआयएमच्या आमदारांनी देखील या बैठकीला हजेरी लावली। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। त्यासाठी घटनेत देखील आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे। जाट आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे।